कोणी प्रश्न मांडला का टेंबूचा? गोपीचंद पडळकर आता आमदार झालेत किंवा विधान परिषदमध्ये होतं, त्यांनी प्रश्न मांडला का टेंबूचा? टेंबूचा प्रश्न कोणी मांडला? आवाज कोणी उठवला? अनिल भाऊने उठवला. आणि अनिल भाऊ गेल्यानंतर सुहास भाईंनी ती हातात काम घेऊन आता सध्या पाईपलाईनचं काम चालू आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे, बरोबर आहे. बरोबर. आपण आता दिगंची जिल्हा परिषद गटामध्ये आहेत, आपलं येत आहे. आपण उंबरगाव मध्ये, तर आपल्या इथं वातावरण जास्त कोणाचं? पृथ्वीराज पाटलाचे. बरोबर. पृथ्वीराज पाटील कुठल्या पक्षात उभे आहेत? शिवसेना. शिवसेना. त्यांचं चिन्ह काय? धनुष्यबाण. बरं. आता दिगंची जिल्हा परिषद गटामध्ये दोन्ही गट आहेत, भाजप आणि शिवसेना. तर मग तुम्हाला शिवसेनाच का वरचढ वाटतं सगळ्यापेक्षा? सगळ्या वरचढ वाटतं म्हणजे तिच्या शिवसेनेचं मूळ काम म्हणजे स्वर्गीय अनिल भाऊ यांनी आम्हाला 6,500 कोटीची टेंबूची योजना मंजूर करून पाणी पाईप आता पडलेले आहेत आमच्यात. आणि हा भाग दुष्काळी आहे. आणि त्याचेच तानाजी पाटील हे भाऊंचे अगदी कट्टर समर्थक, आणि त्यांचाच मुलगा आता शिवसेनेतनं झेडपीला उभा आहे. आणि त्याच्यामुळं सगळ्या लोकांना काम कोण करल, दिगंचित अशी भाजपची होती की नुसत्या भूलथापा देणार आणि निघून जाणार, पण हा माणूस असा आहे की काम सांगितलं की जिथल्या तिथे जाग्यावर ओके करणार आहे. त्याच्यामुळे ते अडचण काय येत नाही, म्हणून लोक जास्त शिवसेनेकडे वळले आता. पृथ्वीराज पाटलांची पहिलीच निवडणूक आहे, ह्याच्या आधीचा कुठला त्यांना अनुभव नाही, तर काय कसं होईल त्यांच्याकडनं? त्यांच्याकडनं असं होईल की त्यांच्या समोर एका बँकेची आणि पंचायत समितीची आणि आपल्या नगरपंचायती आणि कारखान्याची अशा 3 निवडणुका झाल्या त्या. त्याच्यामुळे त्यानं जवळून पाहिले वडिलांनी कसं केलं आणि काय केलं, त्याच्या घरात राजकारण रुजलेलं आहे. त्यामुळे त्यांना काय अवघड वाटत नाही. ही घराणीशाही होत नाही का? घराणीशाही होण्याचा समज येत नाही, कारण राजकारणात कुणीतरी वारसा चालवलाच पाहिजे. बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा आपल्या तालुक्यामध्ये ऐकायला मिळते की आटपाडीची पाटील म्हणजे हुकुमशाही किंवा दंडीशाही, असा कधी अनुभव आलाय का? मला माझ्या आता जवळजवळ 54 वर्षाच्या काळात तर मला आठवण आलं नाही. कारण मी माझी कामं घेऊन तानाजी पाटलाकडे गेलो तर अगदी सरळ मताने ती अगदी जागेवर काम करते. एखाद्या कामानिमित्त तुम्ही त्यांच्याकडे गेलेला आहात आणि त्यावेळेस तुम्हाला असं थोडस तुझा भाव मिळाला, असं कधी झालंय का? कधीच नाही आतापर्यंत झालं. मला कळतंय असं किंवा मी जातोय असं तानाजी पाटलाकडे मग काम घेऊन गेलोय आणि तानाजी पाटलांनी मला नकार दिलाय, अजिबात झालं नाही. तुम्ही आता म्हटलं की अनिल भाऊंनी 6,500 कोटी ना 3,500 6,500 कोटी सर टेंबू योजना केली. भाजप म्हणते आम्ही केली. सर, त्यांनी ज्यावेळी नागपूरचं अधिवेशन होतं, एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यावेळी ते शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी अधिवेशन संपणार त्या दिवशी ते पायऱ्यावर बसली होती बाहेर. त्यावेळी त्यांनी प्रश्न मांडला की भाऊंचा प्रश्न पहिला घेतला की त्यांना ते पाण्याचा प्रश्न मिटवून टाका म्हणून, आणि तिथंच निर्णय घेऊन त्यांचे ते सगळे काम बे बोलून त्यांचं ते क्लिअर करून घेतलं. आणि तेव्हापासून ते काम आता अंमलात आणलंय, आणि त्याला ते खरं जनक म्हणायचं. कोणी प्रश्न मांडला का टेंबूचा? गोपीचंद पडळकर आता आमदार झालेत किंवा विधान परिषदमध्ये होतं, त्यांनी प्रश्न मांडला का टेंबूचा? हे मीडियावाल्याला माहित पाहिजे ना. टेंबूचा प्रश्न कोणी मांडला? आवाज कोणी उठवला? अनिल भाऊने उठवला. आणि अनिल भाऊ गेल्यानंतर सुहास भाईंनी ती हातात काम घेऊन आता सध्या पाईपलाईनचं काम चालू आहे. आज आमच्या बोंढ्या माळावर चालू आहे काम. पण आटपाडीचे देशमुख म्हणतात की राजेंद्रांना आमदार असलेल्यापासून आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केले, तर भाजपनंच ही योजना पूर्ण केली. अहो, त्यांनी जर केले असते तर त्यांना काल 13,000 मतं पडली नसती ना दोन मतदारसंघात. जनतेचं हे कौल आहे शेवटी. लोकशाही पुढे काय चालत नाही. राजा असला तर प्रजा पाहिजे, नुसता राजा असून उपयोग नाही. बरोबर. उंबरगाव मधून साधारणपणे मग किती टक्के मतदान होईल असं वाटतंय आपल्याला? आता सध्या टोटल मतदान आहे 1,771. तर त्यातलं आता काय माहित असते ती, काय येते ती जाते ती. जरी 1,500 मतदान झालं तर 1,200-1,300 मतदान घेऊन जाणार, 100% अगदी खात्रीशीर.